दर्शकांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्यासोबत आहे देवळा तालुक्यातील श्रीरामपूर येथील निर्मला निकम। तर त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही संघर्ष केला आहे। त्या संघर्षामध्ये त्या सक्षम होत्या। तर आपण जाणून घेऊया त्यांनी त्यांच्या आयुष्यात कशा प्रकारे संघर्ष केला आणि कशा प्रकारे ते संघर्षाला सामोरे गेले हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। ताई, तुमचं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव निर्मला निकम। मी उमेद अभियानाअंतर्गत श्रीरामपूर येथे गाव पातळीवर ICRP म्हणून कार्यरत आहे। ताई, तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे। तर तो संघर्ष कशा प्रकारे होता, तुम्ही कशा प्रकारे त्या संघर्षाला सामोरे गेले ते सांगा ना। मी लहानपणापासून मम्मी पप्पा नसल्यामुळे मी हॉस्टेलला राहिले आणि तिथूनच माझे जे रिलेटिव्ह होते, आत्या मामा आजी काका काकू जे कोणी माझे रिलेटिव्ह होते त्यांनी मग माझं मोठी झाल्यानंतर लग्न करायचं ठरवलं हॉस्टेलमधनं। जेव्हा शिक्षण पूर्ण झालं FY नंतर आणि लग्न करायचं ठरवलं, तर मग मी हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे ऍक्च्युली माझ्यासाठी स्ट्रगल हे होतं की ड्रिंकचं कसं सेंट असतो ते वगैरे मला काहीच माहिती नाही। आणि ऍक्च्युली लग्न झालं आणि अशी ड्रिंक करणारी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली, त्याच्यामुळे माझ्यासाठी ते स्ट्रगल खूप मोठं झालं, वाढलं हेच सांगेल। ताई, तुम्ही उमेद अभियानात ICRP म्हणून कार्यरत आहात, तर मग त्याचा तुम्हाला काही उपयोग झाला का? हो, उमेद अभियानामध्ये जेव्हापासनं मी काम करायला सुरुवात केली 2014 पासनं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती ते अभियान सुरू झालं। आणि ज्यावेळेस मी गटामध्ये आले, म्हणजे गट ऍक्च्युली होताच, पण मग अभियान सुरू झालं तर अभियानामध्ये आल्यानंतर ICRP म्हणून मी गाव पातळीवरती काम करायला लागले। महिलांशी माझा संपर्क यायला लागला आणि तसं तसं एक काम करते त्याचा पण पेमेंट किंवा मोबदला आर्थिक जी माझा प्रॉब्लेम होता तो कमी झाला। त्याच्यानंतर छोटे छोटे लोन गटातनं, ग्रामसंघातनं, प्रभाग संघाकडनं किंवा बँकेकडनं असे छोटे छोटे लोन भेटायचे। लोन मधनच मी छोटासा माझा गोट फार्मिंगचा व्यवसाय सुरू केला आणि थोडी माझी जी आर्थिक चणचण मला भासायची किंवा प्रॉब्लेम यायचे, तर ते माझे टोटल प्रॉब्लेम दूर झाले। असे मला उमेद अभियानाचा मला फायदा झाला किंवा मी खरंच धन्यवाद करते उमेद अभियानाला। तळागाळातनं मी जे म्हणतो की ते त्या स्थितीमधनं मी वरती आले, माझं स्ट्रगल पण कमी झालं। महिलांना तर हेच सांगेल की जर महिलेला स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय आणि आपल्या फॅमिलीला किंवा आपल्या मिस्टरांना थोडासा आर्थिक हातभार लावायचा असेल किंवा प्रत्येक वेळी मिस्टरांकडे पैसे मागण्याऐवजी जर स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या कुणाकडे हात न पसरवता एक स्वावलंबन ज्याला म्हणतो तसं जर जगायचं असेल, तर खरोखर त्या महिलेने किंवा कुठलीही ती महिला असो तिने उमेद अभियानामध्ये यावं, म्हणजे गटामध्ये सामील व्हावं, बचत गटामध्ये। म्हणजे तुम्हाला महिलांना हा संदेश द्यायचा आहे की महिलांनी उमेद अभियानात यावं आणि सक्षम व्हावं। हो, सक्षम व्हावं। धन्यवाद ताई।